या ठिकाणी देखील पंचांच्या भूमिकामध्ये थोडासा फेरबदल. अक्षय वर्णा आणि कपिल पागी यांच्या माध्यमात अचूक पंचांची भूमिका देखील पाहायला मिळणार आहे या सामन्याकरिता. चला लगेच मॅच चालू करायची. एका बाजूने जर पाहिलं तर भव्य स्फोट गणेशपुरी संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रायझिंग स्टार भुईशे, दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात एक कडीवर बडी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. एकीकडे जर पाहिलं तर अनुभवी गोलंदाज, एकंदरीत अनुभवाचा भरणा असलेला पांडुरंग मोर आणि तिच्या विपक्षात जर पाहिलं तर या बिल्कुल कड़िया और बड़े मुकाबला देखने को मिलेगी क्योंकि दोनों ही टीम आमने सामने बड़ा मुकाबला, जिस तरीके से हम बड़ा मुकाबले के तौर पे अगर देखते हैं तो इंडिया पाकिस्तान को देखते हैं तो ठीक है इस तरीके से इंडिया पाकिस्तान तो नहीं, लेकिन देखा जाए तो गणेशपुरी यानी भुईशेत ये दोनों टीमें आमने सामने जुड़ चुकी है और सलामी बॅटर मैदान में पहुंच चुकी है. इथे आलेल्या दुपारच्या क्षेत्रामध्ये सर्व प्रेक्षक राजा तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि या सामन्यांचा शोभा वाढवण्याकरिता देखील उपस्थित झाल्याबद्दल आभार आहे. सो मच राजू भाऊ. आपण जर पाहिलं तर आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो ठरतोय मिस्टर मनोज पडवल, आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मनोज पडवल, आपण देखील लगेच जायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब लगेच घेऊन जायचंय. मागच्या सामनाचा सामनावीर मिस्टर मनोज पडवल, प्लीज कम ऑन द स्टेज. प्रसाद मालवी सरांना देखील माझा विनंती, आपला सुहस्ते या मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन पुरस्कृत करायचा आहे. प्रकाश मालवी सर प्लीज आपला शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन देखील या ठिकाणी पुरस्कृत करायचा आहे. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं विशेष आकर्षण साई स्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी हे देखील इथे उपस्थित झाले आहेत. आणि तदनंतर जर पाहिलं तर महेशजी पागी, अलकेश पाटील, बंटी, तदनंतर गायक धनेश पाटील आणि तदनंतर सचिन आगिवले, यशपाल. एकंदरीत जर पाहिलं तर विशेष आकर्षण आहे या स्पर्धेचं साई स्वरास प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी ही मात्र आपल्याला लगेच जॉईंट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. थँक्यू. आपल्याला देखील कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच? बरं वाटतंय. सुंदर असा तुमचा फलंदाजी गोलंदाजी ॲज अ क्षेत्ररक्षण देखील एक सुंदर पाहायला मिळाला आपल्या माध्यमातून आणि आपल्या सामन्याला देखील विजय प्राप्त करून तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केलेत. तर आपला मनोबल व्यक्त करायचा या ठिकाणी देखून खेळून तुम्हाला कसं वाटलं आणि या ठिकाणचं आयोजन नियोजन? आयोजन तर एक नंबर आहे. आम्हाला खेळायला चान्स दिले त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि गेम जेव्हा फसली होती तेव्हा प्रेशर होता, त्याच्यामुळे लो स्कोर झाला. याच्या पुढचा मॅच आम्ही हाय स्कोर करण्याचा प्रयत्न करू. ओके थँक्यू. प्रयत्न परमेश्वर प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू. बोलतोय समालोचन कक्षाकडे जिथे आहे अजित पवार सर. 2 धावा इथे मात्र पळून कंप्लीट केल्या जातात. एकंदरीत जर पाहिलं तर पांडुरंग मोर हा गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या ती फलकावरती मात्र पाहायला मिळते तब्बल 5 अंकावरती. विशेष आकर्षण आपण मात्र पाहू शकाल साई स्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी ही मात्र आपल्याला या मंचाच्या दिशेने येत असताना मात्र पाहायला मिळत आहे. महेशजी पागी, तदनंतर जर पाहिलं तर अलकेश पाटील, बंटी गायक, तदनंतर जर पाहिलं तर धनेश पाटील, सचिन आगिवले, यशपाल यांची ही टीम आहे आणि ती मात्र या मंचाच्या दिशेने आपण देखील मात्र पाहू शकाल थोड्याच वेळात. बिल्कुल अजित सर, साई सर ऑर्केस्ट्रा विरारकर मंडली यहाँ पर उपस्थित हो रही है. थोड़ी देर में बिल्कुल सभी के स्वागत के लिए ये प्रदर्शन देखने को मिलेगी. थोड़ी देर बाद दूसरा राउंड का मुकाबला चलता हुआ, शायद इसके बाद तीसरा राउंड का मुकाबला जब शुरू होगी तो ऑर्केस्ट्रा के आनंद सभी को सुनने को मिलेगा, देखने को मिलेगी. इस बीच से स्टेट अप जरूर की थी, आड़ा बैट से खेलने का प्रयास, लेकिन फिर से एक बार डॉट बॉल होता हुआ गेंद बल्ले का संपर्क जिस तरीके से करना चाहते थे ठीक उस तरीके से टाइमिंग नहीं कर पाए. इसके लिए गेंद सीधा स्किड करते हुए निकल गई विकेट कीपर की दस्तानों में. रन की कोई गुंजाइश नहीं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पांडुरंग मोरे यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरनं यावेळेस मात्र या चेंडूवर चांगल्या पद्धतीचा हल्ला चढवला आहे आणि चेंडूला फेकून दिलं गेलंय ओव्हर द काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. या मॅचचा हा पहिला षटकार साधावा. मनात काय करतय देशीने मुले गावीने सांग तुझे मनात काय करतय.
थैंक यू। लाजवाब प्रदर्शन अब तक देखने को मिले जिस तरीके से बल्लेबाज यानी बैट्समैन द्वारा, लेकिन देखा जाए तो थोड़ी सी गेंदबाज वहां भी देखने को मिला पिछले ओवर में। अजीत सर, ज्यादा बड़ा हिट देखने को नहीं मिला बल्लेबाज द्वारा, लेकिन आखिरी गेंद पे जिस तरीके से बल्लेबाज ने प्रहार की थी और 6 रन प्राप्त करता हुआ स्कोरबोर्ड पर उछाल। टोटल स्कोर अगर देखा जाए तो अब तक स्कोरबोर्ड पर 11। नक्कीच पांडुरंग मोरे हा चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या वैयक्तिक गोलंदाजीच्या जीवावर एकमेव असा खेळाडू आहे तो मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा पांडुरंग मोर आपण देखील मात्र पाहिलात. लेकिन पहिलं तर शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येचा आलेख हा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळाला. तब्बल 11 ही धावसंख्या फलकावरती पाहत आहेत आणि एका षटकाचा खेळ संपलाय. अभिषेक हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सेकंड स्पेलमध्ये आपण देखील मात्र पाहू शकतायत. बिल्कुल दूसरी ओवर प्रगति पर और मिस्टर अभिषेक जर्सी नंबर 45 बॉलिंग ट्रैक पर पूरी तरीके से तैयार, सामने राइट हैंड बल्लेबाज के लिए. इस बीच 5-6 कदम के साथ एम्पायर को क्रॉस करते हैं. गुडलैंड डिलीवरी, गेंद हवा में, मिस टाइमिंग शॉट, क्षेत्ररक्षक तैनात, लॉन्ग ऑफ रीजन से आए और बेहतरीन कैच लेता हुआ यहाँ पे बड़ी मछली जाल में, विकेट का पतन. नए बल्लेबाज की होगी एंट्री, लेकिन उससे पहले डीजे को देते हैं मौका और सुनते हैं सुमधुर गीत. जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये रोहित कोल्हा या फलंदाजाचा दिवस नाहीये. कारण जर पाहिलं गेलं तर हॅलो साई सर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मिस्टर महेश पागी, कल्पेश पागी, तसेच मिस्टर बंडी गायक, तसेच धनेश पागी, सचिन अगिवले, यशपाल या सर्वांचं महत्त्वपूर्ण भूमिका देखील या डीजे टीम या ठिकाणी आणि शिरीजी सालकर बशेपूर क्रीडा असोसिएशन उपाध्यक्ष देखील या ठिकाणी सरांचं आगमन झालेत. तर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. शेड्या मारण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटचा सहारा घेऊन जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, माफ करा, लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक नेऊन चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव काढण्यात आले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर 1 धावाचा सह आणि एकूण धाव फलक जाऊन पोहोचतोय 12 या अंकांवर. 12 ऑन द स्कॉट. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या ती फलकावरती मात्र पाहू शकाल तब्बल 12 अंकावरती धावसंख्या आपण मात्र पाहतायत. इथून जर पाहिलं तर भव्य स्पोर्ट गणेशपुरी संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, नो मॅच लान मध्ये चेंडू पडला, 1चा कॉल इथे पूर्ण केला जातो, दुसऱ्याचा कॉल केला जातोय आणि तब्बल जर पाहिलं तर एकच धावेमध्ये समाधान व्यक्त करून धावसंख्येचा आलेख 1 ने पुढे जाऊन पोहोचलाय फलकावरती तब्बल 13 अंकावरती. थैंक यू अजीत सर. बिल्कुल स्कोर कार्ड 13, इक्का दुक्का से घड़ा भरता हुआ, बूंद बूंद से समुंदर बनाता हुआ, क्योंकि बनता है, इसमें कोई शक नहीं है. और ये पहला इनिंग है तो सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर होना चाहेंगे दोनों बल्लेबाज जरूर. जिस तरीके से कलात्मक बल्लेबाजी देखने को मिली अब तक, लेकिन अगर गेंदबाजी के बारे में अगर कहा जाए, चर्चा की जाए तो लाजवाब गेंदबाजी, कोई बड़ा हिट ज्यादा देखने को नहीं मिली. इस बीच ओवर का अगली गेंद फिर से एक बार फंसाने का प्रयास और बिल्कुल बल्ले का एज लगती हुई गेंद चल गई विकेट कीपर की दस्तानों में. जवाब नकल बल का प्रयास, कुछ अता पता नहीं, कुछ समझ नहीं पाए और यहाँ पर बड़ी विकेट देखा जाए तो बैक टू द डगआउट को अग्रसर होता हुआ. नए बल्लेबाज की होगी एंट्री, लेकिन उससे पहले फिर से एक बार दोपहर के सत्र में आए हुए सभी प्रेक्षक वर्ग, आए हुए सब मान्यवर, ये हार्दिक हार्दिक स्वागत है सभी का. स्पेशालिटी जर पाहायला गेला तर या ठिकाणी देखील उपस्थित झालेत शिरीषजी सालकर, माननीय बशेपूर क्रीडा असोसिएशन उपाध्यक्ष. सर्वांचे स्वागत आहे, वेलकम आहे. या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आभार आहे. पुन्हा बोलतोय अजित सरांकडे. नक्कीच जर पाहिलं तर या मॅचच्या 2 गोल्डन विकेट या तंबूच्या आश्रयाला परतल्यात आणि इथून जर पाहिलं तर षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्येला रोख लावण्याचं काम हे अभिषेकच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं चालू आहे. एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजाने पूर्णपणे हेरलंय. कारण जर पाहिलं तर धावसंख्या 13 या अंकावरती पाहू शकाल आणि इथून 2 चेंडूचा खेळ अभिषेक कशा पद्धतीने कंप्लीट केली. 5वा बॉल. यावेळेस जर पाहिलं तर अबे फ्रॉम द बॉडी उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच या चेंडूला व्हाईट बॉल म्हणून घोषित करतात आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिली तर धावसंख्या ही तब्बल 14 या अंकावरती पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ इथून मात्र अभिषेकला कंप्लीट करायचा आहे आणि 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहायला मिळेल. अभिषेक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरनं. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्ले अँड मिस होताना मात्र पाहायला मिळतात, परंतु चेंडू हा उजव्या एसटीच्या बाहेरचा आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या निश्चित भर आणि धावसंख्या तब्बल 15 अंकावरती पाहायला मिळते.
इस बीच ओवर की अगली गेंद अगर देखा जाए तो अंपायर को कस करता हुआ राइट ओवर द विकेट, राइट हैंड बल्लेबाज को खिलाफ अजीब गरीब तरीके से खेलने का प्रयास, लेकिन फिर से एक बार एज लेती हुई गेंद चली गई विकेट कीपर की दस्ताना में। बिल्कुल विकेट कीपर के मस्तक में दस्तक देने का प्रयास बल्लेबाज ने जरूर की थी, लेकिन देखा जाए तो मिस टाइमिंग आणि सीधा कैच होता हुआ इस तरीके से विकेट का होगी पतन। तू चल मैं आया वाली स्थिति अगर देखा जाए अदित सर तो तस के पत्तों की तरह बिखरता हुआ यहाँ पर। नक्कीच एकंदरीत जर पाहिलं तर सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, कारण जर पाहिलं तर सिंगल डबलने तुम्ही ही धावसंख्या पुढे नेण्याचं काम करू शकता, कारण म्हटलं जातं ना की नदी असो त्या नदीला ओव्हल झरायची गरज असते एक चांगल्या नदीची सुरुवात होण्यासाठी, तशीच या क्रिकेट पटलावरती जर पाहिलं तर चांगल्या धावसंख्येची गरज असताना मात्र चांगल्या सुरुवातीची गरज असते नाही, मात्र ती पाहायला मिळत नाही, कारण एकंदरीत विकेटचं पतन हे सातत्याने पाहायला मिळतंय। आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होऊन धावसंख्येचा आलेख हा तब्बल 15 अंकावरती स्थिर आहे। बिल्कुल अजीत सर, जब मैंने टॉस करने के लिए जब गए थे टॉस बॉक्स पर तो गणेशपुरी के उन्होंने टॉस जीतने के बाद क्षेत्ररक्षण लिया, तो मैंने उससे सवाल जरूर पूछा था कि इस पिच पर बैटिंग के अनुकूल पिच है और आपने फील्डिंग चुनी तो क्या आपकी गेम प्लान है, तो उन्होंने कहा था कि मैं बिल्कुल यहाँ पे क्रॉस कर सकता हूँ, चेंज कर सकते हैं। तो उनकी निर्णय अब तक सही ठहरता हुआ इसका, ये अब तक जिस तरीके से गेंदबाजी हुआ इस ग्राउंड पर, क्योंकि वो टॉस जीतने के बाद क्षेत्ररक्षण का जो डिसीजन है वो राइट डिसीजन अब तक साबित होता हुआ लाजवाब गेंदबाजी विश्लेषण देखने को मिली अब तक, जितनी तारीफ की जाए उतनी कम। दरम्यान जर पाहिलं तर चौकार आले आणि चौकाराच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्या 19 अंकावरती 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही फलकावरती तब्बल 19 अंकावरती पाहत आहे। 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 19 ला 3। बहुत महत्वपूर्ण 3 विकेट डगआउट में भेज चुकी है गेंदबाज द्वारा। अगर 2 ओवर अब तक समाप्त हो चुके हैं, स्कोर कार्ड देखा जाए तो 19, आने वाले मात्र 6 गेंदों का खेल अभी बाकी है इस इनिंग में, तो आने वाले 6 गेंदों में स्कोर कार्ड को कहां तक पहुंचाते हैं ये भी देखने लायक होगा इस ग्राउंड पर। अगर देखा जाए तो 3 ओवर में कम से कम 30 रन अगर नहीं बनती तो थोड़ी सी मुश्किल हो जाएगी, क्योंकि हावी हो जाएंगे फील्डिंग टीम, उनके पास वो क्षमता है, उनके पास वो स्ट्राइकर है, पिच हिटर है, तो वो बिल्कुल प्रयास करेंगे अगले राउंड में प्रवेश करने के लिए। विकी हा गोलंदाजच्या ट्रॅक पण आपण देखील मात्र पाहू शकता। 6 चेंडूचा खेळ वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील हे तिसरे षटक गोलंदाजीच्या मार्कवरनं तो सज्ज झालाय। कशा पद्धतीचा खेळ मात्र पाहायला मिळेल, कारण राजू सालकर आणि त्याच्या साथीनं महेश सालकर ही जोडी मात्र आपण मैदानात पाहू शकाल आणि 6 चेंडूचा खेळ पेस करत असताना मात्र कशा पद्धतीची बॅटिंग करतायत हे देखील मात्र पाहायला मिळेल। यावेळेस मात्र जर पाहिलं तर आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बसलाय आणि जर पाहिलं तर वाईट चेंडूचा सिग्नल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आणि वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या 20 अंकावरती पाहू शकाल। अच्छे स्कोर कार्ड अब तक अगर देखा जाए तो मात्र 2 ओवर की समाप्ति, तीसरे ओवर प्रगति पर और स्कोर कार्ड 20। मैंने तो कहा था कि 30 रन तक अगर पहुंचने में कामयाब होते हैं तो थोड़ा सा एक टॉप फाइट देखने को मिलेगी। ये दोनों दिग्गज टीमें भभा स्पोर्ट गणेशपुरी वर्सेस राइजिंग स्टार भुईसेत, ये दोनों टीमों के बीच मुकाबला चलता हुआ। गणेशपुरी टीम ने तो टॉस जीत के बाद क्षेत्ररक्षण शिकारिया और भुईसेत को बल्लेबाजी के लिए दिया आमंत्रण, लेकिन इस बीच फिर से एक बार देखा जाए तो शॉर्ट मिड विकेट रीजन में कैच ड्रॉप होता हुआ और बाल बचे बल्लेबाज एक बड़ा जीवनदान आपको मिल चुकी है, तो इस जीवनदान का फायदा अब उठाइए, मैं तो ये कहना चाहूंगा। लेकिन विक्की जिस तरीके से अब तक गेंदबाजी की है काबिल तारीफ है। विक्की के पास वो खासियत है, चाहे आप उसको मिट्टी की पिच पे डालिए, सीमेंट की पिच पे दीजिए, वो एक इस तरह का पैकेज है जो हम कहते हैं ना संपूर्ण तैयार पैकेज, तो उस तरह का उनके पास वेरिएशन है, चाहे वो सीमेंट का पिच पर हो, मिट्टी के पिच पर हो, वो एक शानदार जानदार असरदार गेंदबाज है, वो प्रभाव ला सकते हैं इस पारी में अपने स्पेल में। नक्कीच जर पाहिलं गेलं तर इथून 5 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे आणि या 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीची मात्र गोलंदाजी तो करतोय ते देखील मात्र पाहूयात। यावेळेस जर पाहिलं तर कोलवर टप्प्याची लेंथ होती, स्लॉग स्वीप करण्याचा वापर फसलाय आणि हा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपाने कंप्लीट झालाय, डॉट बॉल आलाय। बिल्कुल अजीत सर, जिस बात का मैं चर्चा कर रहे थे आपके साथ पिछली गेंद पर कि अजीत विकी के पास वो क्षमता है और इसी गेंद पे तुरंत उन्होंने यॉर्कर गेंद फेंकी जो आता पता नहीं, बल्लेबाज को कुछ समझ नहीं आया, ऑन द राइज खेलने का प्रयास जरूर कर रहे थे, लेकिन समझना होगा, हाथ पे ध्यान देनी होगी जब गेंद रिलीज होता है विक्की के हाथ से। इस बार फिर से एक बार नकल बल का प्रयास, किट करते हुए निकल गए विकेट कीपर की दस्तानों में, रन की कोई गुंजाइश नहीं। वाह, सुपर हिट गेंदबाजी। धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 22 अंकावरती मात्र पाहत आहे। षटकातील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय। विकी आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, तो विकी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळेल। फुल टॉस डिलीवरी, फिर से एक बार डाउन द लेग गेंद चल गई विकेट कीपर की दस्तानों पीछे, शॉर्ट थर्ड मैन रीजन में गेंद ट्रैवल करता हुआ, लेकिन एक ही ट्रैक पर अगर देखा जाए तो यहाँ पर आते हुए वाइट का इशारा। इस बीच 1 रन प्राप्त करके दोनों बल्लेबाज जब तक गेंद फील्ड हो
व्हाइट प्लस 1 2 रन स्कोर बोर्ड पर ज्वाइंट होगा। इस 2 रन के इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 ऑन द स्कॉट। स्कोर कार्ड अभी तक 24। आखिरी ओव्हर प्रगती पर गेंदबाजी मार्ग पर मिस्टर बिकी। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ती पाहू शकाल तब्बल 24 या अंकावरती धावसंख्या मात्र पाहायला मिळते। चौथा बॉल विकी यावेळेस मात्र आडवा बाटनं स्ट्रोक आउट करण्याचा प्रयत्न स्पेलच्या रिझन मध्ये हा चेंडू निघून जाईल सरळ चौकारामध्ये परावर्तित झालाय। आलाय या बॉलवर हा दर्जेदार क्वालिटीचा चौकार। इस बात का चर्चा कर रहे थे अजीत सर कि स्कोर कार्ड को 30 तक कम से कम 30 तक पहुंचना जरूरी है, तब थोड़ी सी टॉप फाइट देखने को मिलेगा, अवरोध देखने को मिलेगा, क्योंकि 28 रन बोर्ड पर आ चुकी है। अभी भी शायद 2 गेंदों का खेल बाकी है इस ओवर में, 2 गेंदों का खेल बाकी है बिल्कुल। 5वीं गेंद इस ओवर की, फिर से एक बार वही शॉट देखा जाए तो वाइड लॉगर तैनात, लेकिन जब तक गेंद फील्ड हो 1 रन पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। स्कोर कार्ड 29 और 30 रन के बारे में जो बात कर रहे थे, आखिरी गेंद बाकी है और आखिरी गेंद पर अगर 1 रन आती है तो 30 रन तक जरूर पहुंच जाएंगे, तो थोड़ी सी टॉप फाइट जरूर देखने को मिलेगी इस बीच। आखिर क्षमता है दोनों टीमों के पास, लेकिन फिर भी एक 3 ओव्हर में 18 गेंदों में 30 रन निकालना उतना आसान नहीं होगी। नक्कीच जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर एक तगडा प्रहार आला तर एक फायटिंग टोटल ही मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र शेवटच्या बॉलवर विकी कशा पद्धतीची गोलंदाजी करतो, एकंदरीत जर पाहिलं तर भव्य स्पोर्ट गणेशपुरी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी। यावेळी जर पाहिलं तर मिस्टामिक स्टोक आहे, कुठल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही, मात्र घेण्याची संधी होती ती संधी मात्र धरतीला परिधान केली गेली आणि इथून जर पाहिलं तर 2चा कॉल हा पूर्ण केलाय आणि 2च्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येचा आलेख हा सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय 31 अंकावरती। 32 धावांचा आव्हान असेल भव्य स्पोर्ट गणेशपुरी संघाला या उत्तर अर्ध्या काळामध्ये। घेऊया एक छोटीशी विश्रांती, येऊया मैदानात परत देऊया डीजेला संधी। थँक्यू सो मच। आदरणीय सन्माननीय रामजी काटेला या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। थँक्यू सो मच अजितजी पवार। आणि तदनंतर आपण ऐकलात राजूभाई यांना मायक्रोफोनवरनं हिंदी आणि मराठी समालोचन। सो ऑनगोइंग मॅच अगदी सुरुवात आहे, जिथे आपण पाहू शकाल भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी आणि रायझिंग स्टार भुईशेत या 2 संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते, जिथे आतापर्यंत 31 धावा लागल्या स्कोर कार्डवर आणि 32 धावांचा पाठलाग हा करायचा आहे। चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल। चला विनंती करेन आई गावदेवी पाचरुका संघ आणि डीजीपी स्पोर्ट्स जाधवपाडा, चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण या नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता। एक सुंदर क्वालिटी स्टँडर्ड आणि समद काही ओके मध्ये ही या स्पर्धेची झलक राहिले। गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 माजी आमदार चषक 2025 आणि जे विशेष आकर्षण आहे, सुरुवातीपासून आपण म्हटलं की साई स्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी हे तमाम या ठिकाणी दाखल झालेत।
मैजी पागी तदनंतर अलकेजी पाटील बंटी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा आपण करूया व्हेरी वेलकम. तदनंतर धनीजी पाटील, सचिनजी आगिवले आणि यशपाल या सर्वांचं असेल गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 माझ्या आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा रिझवण्याकरिता आपल्या समवेत जॉईन होतील आणि या स्पर्धेला 4 चान लावण्याचं काम अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाजी ट्रॅकवर अजय कोल्हा पंड्या या नावाने ओळख आहे. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये तोच गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू शरीरापासून अगदी दूर खेचला गेला होता, इथून सरळ चेंडू निघून गेला यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. विकी काले आणि तदनंतर पांडुरंग मोर अशी सलामीवीर जोडी आहे, तर अजय कोल्हा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होत आहे. चला प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होतोय. निर्मिलच्या वर्ण फोर्स केला, चांगला स्ट्रोक आहे, मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्यात चेंडू घरंगळत सरळ निघून गेलाय. जमिनीला गुदगुल्या करत मिळतील धाबा या 4 आणि चौकाराच्या साह्याने वैयक्तिक घात यावेळेस ओपन केलं जात आहे. 4 रन्स 4 धाबा. चांगला फटका होता, थोडासा अगदी वेट केलं, वॉच करत असताना वेट परिपूर्ण ट्रान्सफर झालं आणि सरळ चेंडू अगदी निघून गेला. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार दर्जेदार स्ट्रोकची निवड केली गेली आणि या 4 धाबा अगदी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. अगदी आपण पाहू शकाल मिड ऑफ क्षेत्रामध्ये हलकीशी मिस्टेक, राजू याला आपण पाहू शकाल. एक सिंगल धावेत. चला टॉस करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय भूषणजी बागी या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कालच्या दिवसामध्ये जे आपण पाहू शकला तर ड्रेस कोटिंग जी दिली गेली होती तेच गोड व्यक्तिमत्व भूषणजी पागे या ठिकाणी आहेत. ऑन साईडला पांडुरंग मोरच्या बॅट मधनं जबरदस्त प्रहार, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम 6 धाबा. आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 10 रन्स अन कार्ड 10 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळते. भूषणजी पागे यांच्या माध्यमातून टॉस गेला गेलाय. शिस्तबद्ध संघाची जी ट्रॉफी आहे या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून अगदी दिली गेलाय. सो टॉस वन झाला आहे गावदेवी पाचरुका संघ आणि प्रथमतः निर्णय विशाल आपण कळवायचा आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सो इथून गोलंदाजी करावी लागणार आहे डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा या संघाला. यानंतर होणारा सामना तगडा सामना असेल. चेंज लागलाय यावेळेस, फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळते. बघा 32 धाव्यांची आवश्यकता आहे, म्हणजेच सरासरी आहे ती प्रत्येक षटकाकडे 10.33 ची.
अजूनही 14 हव्यात. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये डॉट बॉल खूप महत्वाची भूमिका असेल या स्पेलमध्ये. रोहित स्कोरकडचा फटका नजाकत आहे. पॉइंट रिजन मधनं चेंडू अगदी ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आपण पाहू शकाल यशस्वी रीतीने कंप्लीट झालाय. फेकी जोपर्यंत होत आहे तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर जॉईन होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 रन्स ऑन कार्ड 20 या अंकांवर. एका चांगल्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुमची मानसिकता ही विजयाच्या दिशेने असणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आता इथून 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 4 चेंडूंचा खेळ एकंदरीत कंप्लीट झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर रोहित कोल्हा इथून सुसज्जित होत आहे. प्रेक्षकांची गर्दी अतूट येत असताना मैदानाच्या दिशेने. हो काय जबरदस्त डिलिव्हरी. हे आहे रोहित कोल्हा याची ताकद आणि नजाकत. सुंदर पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला. डॉट बॉलची सांगता यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू अगदी आपण पाहू शकाल या षटकातील. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. ऑन साइडला चांगला फटका आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. चौकार 4 धावा. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयी होण्याकरिता 8 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आहेत. विजयी होण्याकरिता 8 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. 6 बॉल्स रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता सामना परिपूर्ण जर जिंकायचा असेल तर इथे काहीतरी चमत्कार हा करावा लागणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि या चमत्कारामध्ये अगदी नमस्कार ठोठावायचा असेल प्रेक्षकांचा तर इथून तुम्हाला एक काहीतरी वेगळं पण. कारण की सातत्याने आपण म्हणतो ना की विजेते कुठलीही गोष्ट हे वेगळेपणाने करतात म्हणूनच ते विजयी असतात क्रिकेटच्या पटलावर. म्हणून तुम्हाला हे वेगळेपण दाखवावं लागेल. आता योग्य त्या पद्धतीने अगदी तुम्हाला इथून गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. 6 चेंडू 8 धावा. मुश्किल वाटतंय परंतु अशक्य नाही. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हटलंय ना की कधी कधी जेव्हा छोटी छोटी धावसंख्या असते ना तेव्हा एक मोठं आव्हान हे नेहमीच असतं. आणि या मोठ्या आव्हानाला कशा पद्धतीने अगदी सामोरे जाईल ही तुमची सांघिक कामगिरी खूप महत्वाची ठरते. क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते वो साथ में उड़ते हैं. म्हणून तुम्हाला इथून ही उडान घ्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर रवी आहे तर स्ट्राइक एंडला मिस्टर पांडुरंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये ऑन साइडला खेचून मारलाय. एकच मारलाय परंतु कडक मारलाय. अफलातून टायमिंग. गेलाय चेंडू 6 धावांकरिता. षटकार. थँक्यू. 2 धावांची अगदी गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरला इनटू द गॅप मध्ये खेळलाय आणि हा विजय श्री पांडुरंग मोर म्हणतोय मैदानाच्या दिशेने की मी आहे चिंता करू नका. आणि भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी जाऊन पोहोचलाय थेट 3ऱ्या फेरीमध्ये. विजयाच्या दिन लक्ष लक्ष शुभेच्छा. चला प्लीज नेक्स्ट मॅच त्वरित ऑन करा. आईगाव दुबी पाचरुका आणि डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक हा 3 असेल. अगदी रंगत वाढणार आहे आणि रंग भरण्याचं काम थोड्याच वेळामध्ये अगदी साईसवर प्रस्तुत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण या 5 दिवसांमध्ये काहीतरी वेगळं पण आणि पुन्हा एकदा रुपेशजी पागे यांनी ते सत्यामध्ये साकारून दाखवले. साईसवर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा